श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, महापालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आणि कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण दर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर. यासह ऐकूयात आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 81 जागांसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये एकमत झालं आहे. 81 जागांपैकी भाजप 36 जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवत आहेत. यामध्ये देखील काँग्रेसचे उमेदवार सर्वाधिक असणार आहेत. ज्यांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून डावलण्यात आलं अशा उमेदवारांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 820 उमेदवारी अर्जांपैकी 495 अर्ज माघार घेतल्यानं 325 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. इचलकरंजीमध्ये महायुती विरुद्ध शिवशाहू आघाडी अशी दुरंगी लढत असणार आहे. या ठिकाणी 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक 15 जानेवारीला होत असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ उत्साहात झाला. राष्ट्रपती सुवर्णपदक अक्षय जहागीरदारला मिळालं, तर आर्या देसाईला कुलपती सुवर्णपदक मिळालं. भारताचे संरक्षण आणि अवकाश संशोधक डॉक्टर जी सतीश रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदाच्या दीक्षांत समारंभात 49,902 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामुळे 42 गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. कोल्हापूर शहराच्या हद्दीलगत विस्तारत असलेल्या नागरी वसाहतींच्या आणि गावांच्या सुनियोजित विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. यासाठीचा अधिकृत प्रस्ताव 8 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच नगरपालिकांमध्ये उत्स्फूर्त मतदान झालं. 78.87% मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील 13 नगराध्यक्ष पदांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर 3 ठिकाणी स्थानिक आघाड्यांना यश मिळालं. कोल्हापूरच्या एनसीसी ग्रुप मुख्यालयाअंतर्गत 11 विद्यार्थ्यांची यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरासाठी निवड झाली आहे. यामध्ये 5 विद्यार्थी आणि 6 विद्यार्थिनींचा समावेश आहे. या तुकडीत राज्यभरातून 127 एनसीसी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कोल्हापूर मुख्यालयासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सिनियर अंडर ऑफिसर हिमेश राठोड, रिद्धी पद्मुखे, सर्जंट राधिका क्षत्रिय, मधुरा बाटे आणि अन्यची निवड झाली आहे. कोल्हापुरात महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल MEDC तर्फे आयोजित MEDC MSME कॅपॅसिटी बिल्डिंग या शिखर परिषदेला उद्योग जगताचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परिषदेतून MSME युनिट्सना तांत्रिक, आर्थिक, कायदेशीर आणि धोरणात्मक अशा सर्व पातळ्यांवर व्यापक मार्गदर्शन मिळाल्यानं भविष्यातील गुंतवणूक, रोजगार निर्मितीसाठी नक्कीच मदत मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य रुपाली घाटगे यांनी मार्गदर्शन केलं. डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा वापर जागरूकपणे करा, असं त्यांनी सांगितलं. फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा, असाही सल्ला त्यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यात या दिवसात गहू, मटार, हरभरा यांची लागवड केली जात आहे. जिल्ह्यात 22,000 हेक्टर क्षेत्रापैकी 95% क्षेत्रात रब्बी हंगामात पेरणी पूर्ण झाली आहे. हरभरा, ज्वारी, गहू या पिकांसाठी पोषक वातावरण आहे. यामुळं बळीराजा सुखावला आहे. डिसेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण कडाक्याच्या थंडीनं गारठून गेलं होतं. पारा 13 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरला होता. अजूनही थंडी कायम असून आता दाट धुकं देखील पडू लागलं आहे. श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.